थंडीच्या पहाटेत विठ्ठलराव आपल्या शेताच्या काठावर उभा होता. सूर्य हळूहळू उगवत होता आणि त्याच्या सोनेरी किरणांनी संपूर्ण शेत उजळून टाकले होते. आज पहिल्यांदाच तो आपल्या शेताकडे समाधानाने पाहत होता. मागील वर्षी दुष्काळ, कर्ज आणि चिंता यांनी त्यांची झोप हिरावली होती. रात्री डोळे मिटून घेतले तरी मनात फक्त चिंता होती. घरात आई चुलीवर पोंगल करत होती. भात, दूध आणि गूळ उकळत असताना ती पुटपुटली, देवा, कष्टांना फळ दे, आमच्या मेहनतीला योग्य ते फळ मिळो. तिचे हात कामात व्यस्त होते, पण मन प्रार्थनेत गुंतले होते. अचानक पोंगल उफाळून बाहेर आला. हे शुभ लक्षण होते. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. हे चिन्ह होते की देवाने त्यांच्या प्रार्थना ऐकल्या होत्या. त्यांच्या कष्टांना फळ मिळणार होते. विठ्ठलरावांनी हा आवाज ऐकला आणि घराकडे पाहिले. त्याने सूर्याला नमस्कार केला आणि मनात म्हणाले, आज फक्त सूर्यच उत्तर आणायला वळलं नाही, आमचं नशीबही वळलं. मकर संक्रांतीचा हा दिवस त्याच्यासाठी नवीन सुरुवातीचा दिवस होता. त्याने आकाशाकडे पाहिले. सूर्य आता पूर्ण तेजाने चमकत होता. त्याच्या मनात एक गहन समजूत आली. जसा सूर्य उत्तरेकडे वळतो आणि दिवस मोठे होतात, तसेच त्यांचे दिवसही आता चांगले होणार होते. त्याने मनात ठरवले, अंधार कितीही खोल असला तरी उजेड एक दिवस नक्कीच येतो. आज त्याच्या आयुष्यात तो उजेडाचा दिवस होता.